तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना बघितलं जाईल. ज्या तऱ्हेने संविधानाची पायमल्ली, लोकशाहीचा खून करण्याचं काम जर करत असेल तर ही दोन मंडळी करत आहेत. एका ठिकाणी सत्तेचा वापर करून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा वापर करून लोकांना घाबरवण्याचं काम चालू आहे. दुसऱ्या ठिकाणी फंड देण्याच्या नावावरून त्या ठिकाणी लोकांना पैशाचं आमिष दाखवले दिलं जात आहे. आणि अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार करून लोकप्रतिनिधी, त्यांना लोकप्रतिनिधीचा अर्थ तरी कळतो का, पण लोकप्रतिनिधींची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार सध्या सुरू आहे. आणि हे भारतीय राजकारणाला अभिप्रेत नाही आहे. दुर्दैवाने जे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते कुठल्या एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. नेत्याच्या त्या ठिकाणी जे आहे ते नेत्याचं नाव घेऊन आणि त्याचबरोबर पक्षाची विचारधारा घेऊन निवडून आलेले आहेत. आणि ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या प्रती ही जी मंडळी चाललेली आहेत, हा त्या जनतेचा विश्वासघात करत नाहीयेत का? माझं जनतेला विचारणं आहे, ही तुमची फसवणूक नाहीये का? आणि ज्या तऱ्हेने ह्या मंडळीचा भाव लावला जातो, कवडी मोल भावाने लोकांना विकत घेण्याचं काम सध्या चालू आहे. लोकप्रतिनिधीची तुम्ही किंमत ठरवलेली आहे आणि दुर्दैवाने आमची लोकप्रतिनिधी मंडळी सुद्धा सत्तेच्या समोर लाचार झालेली आहे, गद्दार झालेली आहे. आज आम्ही बघतो की या सगळ्या गद्दारीला, या सगळ्या लाचारीला आणि संविधानाच्या त्या ठिकाणी होणाऱ्या पायमल्लीला काय नाव ठेवतात? लोटस, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर. कसले लोटस आणि कसला टायगर? तुम्ही संविधानचं ऑपरेशन करताय, तुम्ही संविधान खतम करताय, या देशाची लोकशाही खतम करताय, तुम्ही लोकप्रतिनिधींचं असलेलं जे अनन्यसाधारण महत्व आहे ते तुम्ही खतम करताय, तुम्ही जनतेची फसवणूक करताय. आणि मला या ठिकाणी सर्वांना सांगायचंय, या सगळ्या गोष्टीला आपल्याला थांबवावं लागेल. आज आम्ही बघतो लोक टीएमसीच्या चिन्हावर निवडून आली, जाऊन तिकडे बसली. आज आपण बघतोय त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे निवडून आलेले खासदार आज जाऊन एकनाथ शिंदेला भेटण्याचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. काय चाललंय ही नवीन परंपरा आणि काय चाललंय या गोष्टी? ह्या संविधानाला अभिप्रीत आहेत, जनतेला अभिप्रीत आहेत, लोकशाहीला अभिप्रीत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी काही त्या ठिकाणी लोक जे ते विकण्याचं काम करतात. माझं या ठिकाणी सांगणं आहे, अशा लोकांचा उदो मीडियाने सुद्धा बंद केला गेला पाहिजे. तुमच्या समोर विषयच काय? आंबा, हापूस आहे की पायरी आहे, मेलडी? कधी तुम्ही प्रश्न विचारताय की आज किती झाला महिने, आता किती पाऊस लेट होत चाललेला आहे, शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? लोकांना पाणी प्यायला पाणी नाहीये, किती ठिकाणी पाण्याची कपात आहे, 7-7 माळे लोक पाणी खालून वर घेऊन चाललेली आहेत. या गोष्टींबद्दल चर्चा करायला तुम्हाला टाइम नाहीये, पण तुम्ही टाइम कशावरती घालताय? ह्या तऱ्हेने एक प्रोपोगंडा निर्माण केलेल्या एका यंत्रणेबद्दल सातत्याने चर्चा सुरू आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, ही चर्चा बंद करा. आणि त्या ठिकाणी मला जनतेला आवाहन करायचंय, जर आपल्याला सगळ्यांना संविधान वाचवायचं असेल, ही लोकशाही वाचवायची असेल, महाराष्ट्राची प्रगत आणि पुरोगामी प्रतिमा वाचवायची असेल, तर आता आपल्या सगळ्यांना एकत्रपणे येऊन लढावं लागेल. अशा लोकांना धडा शिकवावा लागेल आणि ज्या तऱ्हेने ह्या राजकारणाचा उदो चाललाय तो थांबवावा लागेल. त्यासाठी मला सर्वांना आवाहन करायचं की एकत्रपणाने या आणि अशा या महाराष्ट्राच्या या जाणाऱ्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं, हीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करते आणि आवाहन करते. पक्षाला किती मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, विशेषतः विदर्भ किंवा मुंबईतला हा जो